माझ्या आईसोबत होती आणि घरी जेव्हा जन्म होत होता माझा, तेव्हा माझी आजी जेव्हा मला पाहत होती, की मुलाचा जन्म होतोय, पण त्याला काहीतरी वेगळं आहे. ते वेगळं काय आहे ते तिला कळत नव्हतं लगेच. जेव्हा ते सगळं होत होतं त्या प्रोसेसमध्ये, तेव्हा माझ्या आजीने मला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तिला कळालं, की बाळाला चक्क पायच नाही. पण जसं मी त्या समाजामध्ये उतरलो, जिथे मला खरंच जगायचं होतं, तेव्हा मला अक्षरशः त्रास व्हायला लागला, की लोक जिथे-जिथे मी अशा कंडिशनमध्ये जातोय, सगळेजण मला बघतायत. मला ज्या वेळी बघतायत, मला असं नेहमी वाटायचं, की सगळे मला खूप कीव देत आहेत त्यांच्या नजरेतून. आणि त्यांनी मग मला ट्रेनिंग द्यायला चालू केली. त्यांनी माझी पूर्ण जे आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ती मला त्याच्यासाठी मदत केली. माझा जसा आहे तसा ॲक्सेप्ट कर स्वतःला, हे त्यांनी मला शिकवलं. आणि ते मला वाक्य नेहमी म्हणायचे, "आकाश, की तू जर स्वतःला स्वीकारशील, तर तुला जग स्वीकारेल." नमस्कार. माझं नाव आकाश पवार आणि जसं तुम्ही पाहताय मला, की मला जन्मताच दोन्ही पाय नाहीयेत. मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त क्युरिओसिटी, कुतूहलता वाटते, की हे असं कसं असेल? बऱ्याच जणांना वाटते, की मी जमिनीच्या खाली आहे का? बऱ्याच जणांना खूप सारे प्रश्न पडले असतील. पण मला आपल्याला सांगायचं आहे, हो, ही रिॲलिटी आहे. आणि येस, जन्मताच मला दोन्ही पाय नाहीयेत. याच कंडिशनला आपण मेडिकल टर्म्समध्ये बोलू शकतो, बोथ लेग्स फोकोमेलिया. येस, सायंटिफिक टर्म्समध्ये बोथ लेग्स फोकोमेलिया म्हणजे दोन्ही पाय नसणं. आणि त्याच्यामध्ये अजून जास्त सांगेल, की मला फक्त पाय नाहीयेत. कंबरेखालचा पार्ट असून सुद्धा मला पायाचे जे पोर्शन आहेत, मांडी आणि पोटरी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी नसल्यामुळे फक्त मला तुम्ही पाहू शकता, तो जो अर्धा आहे तसंच आहे मी. तर अशा कंडिशनमध्ये जेव्हा मी जन्मलो, तेव्हा माझा जो जन्म आहे तो एका गावाकडे झाला आहे, घरी झाला आहे. घरी जेव्हा जन्म झाला, तेव्हा माझी आजी म्हणजे आईची आई, माझ्या आईसोबत होती आणि घरी जेव्हा जन्म होत होता माझा, तेव्हा माझी आजी जेव्हा मला पाहत होती, की मुलाचा जन्म होतोय, पण त्याला काहीतरी वेगळं आहे. आणि ते वेगळं काय आहे ते तिला कळत नव्हतं लगेच. जेव्हा ते सगळं होत होतं त्या प्रोसेसमध्ये, तेव्हा माझ्या आजीने मला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तिला कळालं, की बाळाला चक्क पायच नाहीयेत. पाय नसल्यामुळे माझ्या आजीने लगेच आईला नाही सांगितलं. थोड्या वेळाने जेव्हा आईला कळालं, की बाळाला पाय नाहीयेत, तेव्हा चक्क जे पूर्ण गाव आहे, तळेगाव दाभाडेच्या अलीकडे परंदवडी म्हणून आहे आणि तिथले सर्व गावकरी मला चक्क फक्त बघायला आले होते, की बाळाला पाय नाहीयेत आणि ते सगळे फक्त कुतूहलाने बघायला आले होते. हे सर्व होत असताना माझ्या आईने फक्त एवढं सांगितलं, की "बाळ जसं पण असेल तसं त्या माऊलीने स्वीकारलं मला." हे खूप जास्त त्यांच्यासाठी भावनिक होतं. कारण मला एक मोठा भाऊ पण आहे आणि जो धडधाकट होता. तसं असून देखील सुद्धा मला त्यांनी असं स्वीकारणं खूप मोठी गोष्ट होती. खूप लहान असल्यामुळे पहिली गेली 5 वर्ष माझी पूर्ण झाली. 5 वर्ष जशी पूर्ण होत होती, त्याच दरम्यान माझा मोठा भाऊ जेव्हा शिक्षण करत होता, स्कूलमध्ये जात होता, तसं माझी ही अपेक्षा होती, की मला स्कूलमध्ये जायचंय. स्कूलमध्ये जाताना मला नेहमी माझी आई तिच्या कमरेवर घेऊन मला जे आहे स्कूलला घेऊन जायची. स्कूलला घेऊन जाताना तिलाही खूप छान वाटायचं, की मुलगा करतोय आता एज्युकेशन करतोय, स्कूल करतोय. त्याला आपण अजून चांगलं शिकवावं. खूप मोठा होईल माझा मुलगा. आणि थोड्याच दिवसात त्या प्रिन्सिपलची आणि टीचरशी एक कंप्लेंटप्रमाणे प्रॉब्लेम चालू झाला, की हा मुलगा आमच्या स्कूलमध्ये नको. जेव्हा माझ्या आई-वडिलांनी विचारलं, "असं का?" तर त्या मुलाला कुणी चेंगारलं, त्या मुलाच्या काही प्रॉब्लेम झाला, त्याला टॉयलेटसाठी काय प्रॉब्लेम आला, तर कोण जबाबदारी घेणार? आम्ही बिलकुल जबाबदारी घेणार नाही. काही झालं तरी आम्ही याला ठेवू शकत नाही. आणि तिथेच कुठे ना कुठे त्या आई-वडिलांची जी निराशा आहे ती थोडीशी चालू झाली. शहरामध्ये असून देखील सुद्धा माझा जन्म जरी मावळबागात झाला आणि पुण्यामध्ये जेव्हा मी परत आलो, 5 वर्ष तिथे राहिलो आणि तरी तिथे ॲडमिशन्स मिळत नाही, तर किती मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. हे सर्व चालू असताना मग माझ्या आई-वडिलांनी परत एक शोध चालू केला. पण तेव्हा त्यांनी जो शोध चालू केला, त्याच्यामध्ये त्यांनी विचार केला, की याच्यामध्ये आता अशा ठिकाणी त्याला टाकलं गेलं पाहिजे, जिथे त्याच्यासारखी मुलं असतील. आपण त्याला बरेच जण म्हणतो स्पेशल स्कूल्स. आणि स्पेशल स्कूल्समध्ये जेव्हा ते विचार करायला लागले, आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल, की पुण्यामध्ये वानवडीसारखी स्कूल आहे. मोठ्या-मोठ्या स्कूल्स आहेत, जिथे अशी दिव्यांग जी मुलं आहेत किंवा जे आहे ते रहिवासी तिथे राहू शकतात.
आणि अशा बघता 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 खूप ठिकाणी मग त्यांना परत जाणीव आली, की आमचा जो मुलगा आहे तो ऑलरेडी जो आहे मावळ भागात शिकलाय आणि तिथे जायचं आहे असा विचार त्यांचा चालू होता. पण जन्म तिकडचा असताना आपण तिथे एकदा विचार करूयात. तिथे एकदा विचारपूस करून पाहूयात, की कसं होऊ शकतं. आपणा सर्वांना आयडिया असेलच, की जे मावळभागातली लोकं असतात, ती किती मायाळू असतात आणि मायाळूपणा अक्षरशः त्यांच्या स्वभावात असतो. जसा तिथे गेलो तसंच मावळ भागामध्ये वडगाव मावळच्या पुढे कान्हे म्हणून गाव आहे. कान्हे जे गाव आहे तिथे साईबाबा सेवाधाम असा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे. जिथे ॲक्चुअली वेगवेगळ्या प्रकारची जी डिसेबिलिटी आहे, दिव्यांगत्व असणारी जी लोकं आहेत, ते सर्व एका कॉम्प्लेक्समध्ये राहायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअली चॅलेंज असतील, जसं मला प्रॉब्लेम आहे तशा प्रकारचे असतील, ज्यांना मेंटल इश्यू आहेत ते आहे. ते सर्व प्रकारचे तिथे लोकं होते. आणि त्या सर्वांचं एक घर म्हणून ते सर्व एकाच ठिकाणी होते. आणि आमचा एक जी बिल्डिंग आहे, दिव्यांग ज्यांना अस्थिव्यंग असणं, त्यांच्यासाठी एक वेगळी बिल्डिंग होती. तिथं नाव होतं त्याचं सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ द क्रिपल्ड असं त्या संस्थेचं नाव होतं, तेमिना वर्मा आणि तिथे मला ॲडमिशन दिली गेली. लहानपणापासूनच खूप जास्त ॲक्टिव्ह असणं, हे माझ्या स्वभावातच कदाचित होतं आणि तिथल्या ज्या मॅडम आहेत, त्यांनी म्हणाले, की "हा मुलगा या वयातच एवढा ॲक्टिव्ह दिसतोय, तो खूप मोठा एक दिवशी काहीतरी चांगलं करेल." आणि कदाचित ते त्यांनी जे बोललं, ते माझ्या आई-वडिलांना खूप जास्त आवडलं आणि त्यांनी विचार केला, की हा मुलगा जर शिकू शकतो, काही करू शकतो, तो इथंच करू शकतो. थोडं मी तिथे मोठा होत गेलो. मला तिथे पहिलीला ॲडमिशन मिळाली आणि माझा तिथं प्रवास चालू झाला. हे सर्व करत असताना म्हणजे माझे जे बाकीचे टीचर्स होते, त्या पर्टिक्युलर जे आपण म्हणू शकतो त्या स्कूल्सचे, तिथे सर्वजण मला खूप जास्त प्रेम करायचे. अक्षरशः माझी तुम्ही हाईट बघताय, या वयात हाईट एवढी बऱ्यापैकी आहे. पण त्यावेळेस खूप बारीक दिसायचो मी. आणि त्या बारीक दिसताना त्यांना अजून छान वाटायचं, की ते मला उचलून घ्यायचे. ते मला एवढा जीव लावायचे. त्यांच्या मुलासारखं मला जपायचे. आणि हे सर्व इतकं छान होतं, इतकं गोड होतं, की त्यांनी माझ्या आई-वडिलांची जी जाणीव आहे लहान असण्याची, कारण मी हॉस्टेलला होतो, त्यामुळे त्यांनी ती मला भरून काढली. टीचर्स असतील, केअरटेकर्स म्हणजे जे आम्हाला सांभाळणारे असतील, जे मावश्या होत्या, ज्यांनी जे स्वयंपाक करायचे, ते सर्वजण एवढे छान होते. असं करता मग जे माझे टीचर होते, त्याच्यामधले काही टीचर्सनी मला विचार केला, की ह्याला काहीतरी आपण शिकवूयात. आता त्यात शिकवायचं काय? कारण त्याला दोन्ही पाय नाहीयेत. तर मग त्यांनी विचार केला, की भले त्याला पाय नाहीयेत, पण त्याला आपण असं शिकवूयात, की तो आयुष्यभर त्याला जोपासेल. सो त्यावेळेसच माझ्यासोबत एक शिक्षक होते, त्यांचं नाव होतं बाळासाहेब वाळुंज. त्यांनी माझं जे कला आहे त्याच्यामधले त्यांनी विचार केला, की याला आपण गाणं शिकवूयात आणि तशी त्यांनी मला ट्रेनिंग द्यायला चालू केली. जसं त्यांनी शिकवायला चालू केली, तर बऱ्यापैकी त्यांच्याकडे काही स्टुडंट्स होते. त्या स्टुडंट्समध्ये माझा आवाज एवढा जास्त बुलंद होता, लहानपणापासून. तर त्यांनी नेहमी मला असं एक काइंड ऑफ लीडर म्हणून मला समोर ठेवायचे आणि मला गायला लावायचे. तर बऱ्याचशा तुम्हाला माहीत असेल, की जे आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो, तिथे कोणी गेस्ट आले, कोणी आले, तर आपल्याला तिथे काही ना काही परफॉर्म करावं लागायचं आणि त्या प्रत्येक वेळेस हळू जेव्हा आम्ही मोठे होत गेलो, त्यांच्यासमोर मी परफॉर्म होत गेलो. त्यांचा मी काइंड ऑफ एक लीडर बनत गेलो आणि बुलंद आवाज असल्यामुळे कदाचित मला तो चान्स नेहमी मिळत गेला. हे सर्व असंच चालू होतं छान आणि मग मला त्यांनी अजून मग सांगितलं, की "तू आपण आहे ना प्रॉपर शिकूया." त्याला आपण क्लासिकल सिंगिंग म्हणतो आणि क्लासिकल सिंगिंगमध्ये पहिली एक्झाम दिली, दुसरी एक्झाम दिली, तिसरीही एक्झाम दिली. टोटल 4 एक्झाम्स माझे पास झाले आहेत. हा पूर्ण माझ्या सिंगिंगचा जो प्रवास आहे, तो खूप छान होता. प्रवासामध्येच मला बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रिक्ट लेव्हलला सिंगिंग करायला चान्स मिळाला आणि मी तळेगाव दाभाडेच्या इथे जे आहे, तिथे खूप सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये मी गायला चालू केलं आणि खूप जणांनी त्याची जी आहे वाह केली. आणि सिंगिंग सोबत अजून वेगळं काय करावं, काहीतरी करायला पाहिजे असं माझं हे होतं. कारण त्या वेळापर्यंत मला थोडं कळायला लागलं होतं. सिंगिंग सोबतच मग मग माझे जे काही टीचर्स आहेत, माझे मित्र-मैत्रिणी ते सर्व माझ्यासोबत राहायचे. 1ली ते 4थी पर्यंतचं जे शिक्षण आहे माझं, ते त्यांच्यासोबतच माझं झालं. स्पेशल स्कूल म्हणतो आपण त्या ह्याच्यामध्ये. आता जेव्हा 4थी पास आउट केली, 4थी पर्यंत माझा पहिला रँक होता. 5वी ते 10वी तर तिथेच कान्हे जे गाव मी मगाशी मेन्शन केलं, तिथे सगळे जे नॉर्मल मुलं आहेत, पायाने, हाताने धडधाकट असं मला म्हणायचंय. मनाने सगळ्या नाही म्हणू शकत. त्याचे जे टर्म्स आहेत ते वेगवेगळे आहेत म्हणून मी असं म्हणतोय. तर मग माझे जे मित्र आहेत,
ते 5वी ते 10वी पर्यंत ते माझ्यासोबत होते. जे कंप्लीटली हातापायाने धडधाकट होते. त्यांच्यासोबत आम्ही शिक्षण घ्यायला चालू केलं. माझे मित्र-मैत्रिणी जे आहेत, जे सर्वजण होते, ते एवढे चांगले सपोर्टिव्ह होते आणि त्यांच्या नजरेत कधीही आम्हाला असं झालं नाही, की मला काहीतरी दिव्यांगत्व आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं खूप प्रेम, सपोर्ट मिळाला आणि माझं शिक्षण 5वी ते 10वी पर्यंत तिथे चालू केलं. आणि त्या झेड-पी स्कूलच्या आणि त्या सगळ्या जे माझे टीचर, स्टाफ सगळा जो होता, तोही खूप चांगला आणि प्रेमळ आणि सपोर्टिव्ह होता. हे करत असताना मी जसं सांगितलं, की मी सिंगिंग केलं. सिंगिंग करत असतानाच मला अंदाजे आठवतंय, की 2007 साली आम्हाला आमचं जे पूर्ण हॉस्टेलचा जो मित्रपरिवार आहे किंवा जो टीचर्स स्टाफ आहे, त्यांनी एक विचार केला होता, की आपण काहीतरी वेगळं अजून पण ट्राय करूयात आणि त्यामुळे आपण जे म्हणतो नाटक करणं, थिएटर करणं, ते थिएटरसाठी आम्ही जे आहे प्रयत्न चालू केले. थिएटरचे जे प्रयत्न चालू केले, तर त्यासाठी आम्हाला पर्टिक्युलर एक मोठे टीचर आहेत. त्यांनी आम्हाला जे शिकवलं, की कसे आपण जे जे वर्ड्स आहेत, ते कसे पोर्ट्रे करायला पाहिजे. कारण मला जो पोर्शन दिला गेला होता, तो मंगल पांडे स्वातंत्र्य जे त्यांनी दिलं, त्यांच्यातला एक पार्ट खूप मोठा होता त्यांचा आणि मंगल पांडेचं रोल करणं, त्यांची तशी फेक ती शब्दाची असणं, ती खूप मोठी गोष्ट होती आणि तसं होणं, ते खूप महत्त्वाचं होतं. तो मला जेव्हा दिला गेला, तेव्हा हाईट कमी, पण मला एक मिशी दिली गेली आणि मंगल पांडेचा जो रोल होता त्यांना टकलं असणं, तसं प्रॉपर तसं मला लूक दिला गेला आणि एक भली मोठी अशी बंदूक माझ्या हातात दिली गेली, जी रेडीमेड होती. कारण माझ्यासाठी ती बनवली तर जाऊ शकत नव्हती. तशामध्ये मला तो परफॉर्म करायचा होता मंगल पांडे आणि तो मंगल पांडेचा जो मी बोलायचो, मी जे शब्द फेक करायचो, मी जे काही सेंटेन्स बोलायचो, ते एवढं जास्त प्रेक्षकांनी सपोर्ट केला, प्रेम दिलं. तर त्यासाठी आम्हाला सर्वांना एक संधी मिळाली उदयपूर राजस्थानला जायची आणि त्यांनी आम्हाला उमंग उत्सवमध्ये बोलावलं 2007 साली आणि तिथे त्यांच्या राज्यपालाच्या हस्ते मला पारितोषिक मिळालं. पहिल्यांदा एवढ्या लहान वयात एक मोठं पारितोषिक मिळणं खूप मोठी गोष्ट होती. ते तिथं मला जे एवढं छान मिळालं त्याचंच एक पोचपावती म्हणून जेव्हा मी महाराष्ट्रात परत आलो आमच्या, इथे हॉस्टेलमध्ये परत आलो, तेव्हा त्यांनी ॲक्चुअली जिल्हास्तरीय नाही, तर राज्यस्तरीय ज्यांना आजपर्यंत एवढ्या लहान वयात कोणत्याही लहान मुलाला हा पुरस्कार नव्हता दिला गेला. तो पुरस्कार म्हणजे नाट्यशाळा गौरव पुरस्कार मला दिला गेला. त्या लहान वयात मला त्याचं महत्त्व पण एवढं माहीत नव्हतं. पण आजूबाजूचे जे माझे लोकं होते, माझे आई-वडील होते, माझी फॅमिली होती, माझे नातेवाईक होते, माझे 2 भाऊ आहेत. ते सर्वजण खूप जास्त त्यांना प्राउड फील होत होतं, की पहिल्यांदा माझी काहीतरी वेगळी अचीव्हमेंट आहे. आणि त्यावेळेस म्हणजे अक्षरशः माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, की आम्ही जे काही मेहनत घेतोय, जे काही करतोय, जे काही चालू आहे, माझ्या आमच्या मुलासाठी, आकाशसाठी, त्याची आज भरारी चालू झाली. ती भरारी मी फायनली जी घेतली होती, ती आजपर्यंत कधीही मी मागे पडलेली नाही. माझ्या आई-वडिलांनी माझा जो प्रवास आहे तो कंटिन्यू चालू ठेवला. त्यांचा तो सपोर्ट, त्यांचं ते प्रेम त्यांनी कधी मागे न घेता ते पुढे चालू ठेवलं. मला लहानपणीची एक गोष्ट मला आपल्यासोबत शेअर करावी वाटते. जेव्हा मी अक्षरशः खूप 5-6 वर्षाचा असेल, तेव्हा मला लहानपणी सांगितलं गेलं होतं एका डॉक्टरकडून माझ्या आई-वडिलांना, की हा मुलगा वाचू शकत नाही. वाचू शकत नाही, तर माझे आई-वडील म्हणायला लागले, "का नाही? असं काय प्रॉब्लेम आहे?" तर म्हणजे माझ्या माझ्या पोटामध्ये जी विष्ठा असते, ती अडकली होती आणि एवढ्या लहान असताना मला ती पुश करता येत नव्हती म्हणून ती साचली गेली होती आणि ती पुश न होत्यामुळे माझा जीव आहे तो धोक्यात होता आणि तो कधीही जाऊ शकत होता. जे काही डॉक्टर म्हणाले, तर आपण काहीही झालं तरी आपण डॉक्टरला देव मानतो. जे काही आहे त्यांना आपण विनवणी करण्याचा प्रयत्न करतो. पण माझी आई, त्या माऊलीने विचार केला, की हा मुलगा जगणार नाही, असं डॉक्टरने जरी सांगितलंय, तरी आपण एक प्रयत्न करूयात. कारण मला या मुलाला गमवायचं नाहीये. ह्याला जगवायचंय, याला जगडायला पाहिजे. कारण तो आयुष्य त्याला जे मिळालंय, तो या आयुष्यात आलाय, त्याला त्याला सार्थक करायचंय. फायनली आईने ठरवलं, की काही झालं तरी मुलाला जगवायचंय. एक तर 2च गोष्टी होऊ शकतात. एक तर तो माझा मुलगा जगेल, नाहीतर मला आयुष्यभर मला त्याची जी आहे माझी जी सोबत राहील, तो माझ्या आठवणींमध्ये राहील. आईने माझं पोट जोरात दाबलं आणि त्याच क्षणी मी खूप जोरात रडलो आणि माझी पूर्ण जी विष्ठा आहे ती बाहेर पडली. जी पुश मला करता येत नव्हती ती फायनली बाहेर पडली
आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला कोणताही त्रास नाही आणि ते डॉक्टरही आजपर्यंत मला भेटले नाहीयेत. पण त्यांना मला एक दिवस जाऊन भेटायचंय, की "सर आजही मी जिवंत आहे." कारण त्या माऊलीने मला जिवंत ठेवलंय. हे सर्व खूप, खूप, खूप माझ्यासाठी इमोशनल आहे आणि आपल्यासोबत मी शेअर करतोय. जेव्हा माझी हे सर्व चालू असताना मी खूप जसं की मी सांगितलं, की मी सिंगिंग केलं, मी थिएटर आर्टिस्ट राहिलो आणि त्यासोबतच मला डान्सची पण खूप आवड आहे. डान्सची आवड असल्यामुळे माझे जे शिक्षक आहेत, जे हॉस्टेलमध्ये होते, त्यांनी मला डान्स करायला पण जे मोटिव्हेट केलं. मी डान्स करायलाही चालू केलं आणि एका टाईमानंतर आपण जेव्हा मोठे होतो, तेव्हा आपल्या ज्या जबाबदाऱ्या असतात किंवा आपल्या मागे-पुढे ज्या गोष्टी होतात, आपण एक-एक गोष्टी साईडला ठेवायला चालू करायला लागतो. माझी 10वी झाली. 10वी झाल्यानंतर मी पूर्ण अशा ठिकाणी वाढलो, जिथे सगळेजणांच्या नजरा मला खूप ओळखीच्या होत्या. त्या मला ज्या आहे खूप छान वाटायच्या कारण त्यांनी मला कधी त्रास दिला नाही. त्या नजरा खूप बऱ्या होत्या. पण जसं मी त्या समाजामध्ये उतरलो, जिथे मला खरंच जगायचं होतं, तेव्हा मला अक्षरशः त्रास व्हायला लागला, की लोक जिथे-जिथे मी अशा कंडिशनमध्ये जातोय, सगळेजण मला बघतायत. मला ज्या वेळी बघतायत, मला असं नेहमी वाटायचं, की सगळे मला खूप कीव देतायत त्यांच्या नजरेतून. मला खूप वेगळी फीलिंग वाटत होती. अक्षरशः मला कुठे जाऊ वाटायचं नाही. पण माझे आई-वडील माझ्यासोबत होते. 10वी पास आउट केल्यानंतर एक एन-जी-ओ आहे, ज्यांचं नाव आहे मेक माय ड्रीम फाउंडेशन. त्यांच्या संस्थापिका आहेत मेधा कुलकर्णी. त्यांचा माझ्या आयुष्यात खूप मोठा रोल आहे. कारण त्या स्वतः दिव्यांग आहेत. त्यांनी 25 वर्ष आयुष्य जे बँकेत दिलं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आणि त्यांनी बँकेचा जॉब यासाठी सोडला, कारण आमच्यासारखी जी मुलं आहेत, त्यांना काहीतरी एक चांगलं सोसायटी एक्सेप्ट करेल आणि पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप चांगलं करावं. आणि त्यांनी मग मला ट्रेनिंग द्यायला चालू केली. त्यांनी माझी पूर्ण जे आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ती मला त्याच्यासाठी मदत केली. माझा जसा आहे तसा ॲक्सेप्ट कर स्वतःला, हे त्यांनी मला शिकवलं. आणि ते एकच मला वाक्य नेहमी म्हणायचे, "आकाश, की तू जर स्वतःला स्वीकारशील, तर तुला जग स्वीकारेल." आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मला चांगलं आठवतंय, की मी जिथे-जिथे जातो, जसं मी मॉल्समध्ये फिरतो, मी कुठल्या हॉटेल्समध्ये जातो, मोठ्या-मोठ्या ठिकाणी जातो, बऱ्याच जणांना भेटतो, पार्क्समध्ये जातो, थिएटर्सला जातो. जिथे कुठे जातो, तिथे मला लाज नाही वाटत. मी अभिमानाने सांगतो, मी दिव्यांग जरी असलो, तर मला त्याची लाज वाटत नाही. आणि ते एवढं छान होत गेलं आणि जसं मी स्वतःला ॲक्सेप्ट केलं, तसं मी हे ओळखलं, की समाज जो आपण आहे, तो समाज आपल्यापासूनच चालू होतो. अक्षरशः जेव्हा त्यांनी मला ॲडमिशन्स दिले, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो आणि त्यांना मी मनापासून थँक यू म्हणालो, की "सर, खरंच तुम्ही माझ्या बाबांना मला एक संधी दिलीत, की मी इथे ॲडमिशन्स घेऊन इथं रोज येऊन शिकू शकतो." कारण असे बरेच जण आहेत, जे घरी बसून शिक्षण घेतायत. त्यांना प्रॉब्लेम आहेत, पण ते शिकतायत. पण मी रोज माझे बाबा मला सोडवायला त्यांच्या गाडीवर, टू व्हीलरवर मी त्यांच्या टाकीवर बसायचो आणि ते मला सोडवायला यायचे आणि रोज त्यांचा त्रास जे काही असेल तेच ते सहन करायचे. त्यांचा जॉब, त्यांचा बिझनेस जे काही असेल ते काम सोडून ते तिथे यायचे आणि ते रोज मला ते घ्यायला यायचे. हे सर्व करत असताना देखील माझे बाबा त्यांनी कधी मला हार मानली नाही. कारण तुम्ही माझ्या आईबद्दल जरी ऐकलं, ज्या माऊलीने मला जीव एवढा दिला, जिच्यासाठी एवढा जीव मी हे केलं त्यांनी, पण त्या बाबांसाठी बाबांसाठी आपण कधी बोलत नाही. त्या बाबांनी खूप मला मदत केली. मला अवलंबून जे आहेत ते स्वावलंबापर्यंत नेलं, ते माझे बाबा आहेत. माझे बाबा म्हणजे लहानपणापासून मला सपोर्ट करतच गेले. पण खरी गरज 10वी नंतर जी लागली ती माझ्या बाबांनी केली. म्हणजे अक्षरशः रोज गाडी घेऊन जाणं. गाडी घेऊन झाल्यानंतर सुद्धा माझं कॉलेज संपल्यानंतर त्यांनी वेगवेगळे मला कोर्सेस लावले. जेणेकरून माझे बाकीचे जे स्किल्स आहेत ते डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यांनी मला एम-एस-सी-आय-टी लावलं. त्यांनी मला मोबाईल रिपेअरिंगचे कोर्सेस लावले. वेगवेगळे कॉम्प्युटरचे कोर्सेस करून दिले. जसे की टी-टी-पी असेल, टॅली असेल, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे आणि डिप्लोमा इन वेब टेक्नॉलॉजी असे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्यांनी मला करायला चालू केलं आणि मला ते करायलाही खूप आवडायला लागलं. जिथे मी शिकतोय, तिथे खूप सारे माझे फ्रेंड्स बनत गेले. आता मी शिकतोय खरं, सगळं करतोय. 11वी-12वी मध्ये माझा त्याच कॉलेजमध्ये कॉमर्समध्ये पहिला रँक आला आणि तिथले जे प्रिन्सिपल टीचर्स आहेत, ते खूप माझ्यावर खुश होते आणि हे सर्व खूप छान चालू होतं. अशा कंडिशन मध्ये मग बी-सी-ए मी या मॉडर्न कॉलेजमध्ये पुण्यामध्ये चालू करायला गेलं.
तिथे पण अगेन तो एक छोटासा प्रॉब्लेम येत होता, की तिथे 4 मजल्याची बिल्डिंग, पण तिथे लिफ्ट पण नाहीये. या हातांवर किती माणसांनी करावं, किती वरपर्यंत जावं, हे मला प्रश्न पडला. तरी रोज माझी ती जिद्द मला सोडून देत नव्हती, की मला वर जायचंय, ते लेक्चर अटेंड करायचंय, मला सर्व करायचंय. पण माझी शरीर मला तेवढं सपोर्ट नव्हतं करत आणि मला तेव्हा कधी-कधी खूप वाईट वाटायचं. कारण माझे आई-वडील किंवा वडील मला जे काही कमवून देतायत, रोज ₹100 देतात आणि गाडी घेऊन जा म्हणतायत, तरी पण माझ्यासाठी ते खूप अवघड होतं. कारण मी तिथपर्यंत जातोय, पण तिथून वरपर्यंत जाणं खूप अवघड होतं. स्वावलंबन तर तेव्हाच येऊ शकतं, जेव्हा सगळ्या गोष्टी माझ्या हातात आल्या आणि ते स्वावलंबनच तेव्हा आलं, जेव्हा माझ्याकडे 3 चाकी सायकल होती आणि ती 3 चाकी सायकल ते मेक माय ड्रीम फाउंडेशनच्या जे संस्थापिका आहेत, मेधा कुलकर्णी त्यांनी मला दिली. पण तरीही माझी हाईट कमी, माझं वजन कमी. मला ती जर काही चढण आलं, तर मला ती वर जात नव्हती. आणि त्याच कंडिशनमध्ये माझ्या बाबांनी ठरवलं, की काही झालं तरी याला मला पूर्ण इंडिपेंडंट करायचंय. मग माझ्या वडिलांनी मला ती गाडी दिली. त्या गाडीचं नाव आहे टी-व्ही-एस विगो. गेली 8 वर्ष झालं मी ती गाडी चालवत आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत माझ्या बाबांना माझ्यासाठी कुठे जायची गरज नाही पडली. जसं मी सांगितलं, की मॉडर्न कॉलेजमध्ये होतो तिथे पायऱ्यांचा प्रॉब्लेम. आणि पायऱ्यांचा प्रॉब्लेम एवढा जास्त, की गेली म्हणजे टोटल 3 वर्षाचा कोर्स आहे आणि त्यातले 2 वर्ष तर मला व्यवस्थित कॉलेज पण नीट अटेंड करता नाही आलं. आणि त्याच कंडिशनमध्ये मग फायनली 3ऱ्या वर्षाला जेव्हा लिफ्ट आली, तेव्हा कुठे व्यवस्थित मी जे काही शिक्षण आहे, माझं बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायला चालू केला. त्याही कंडिशनमध्ये मग माझे काही सब्जेक्ट जे आहे ते बॅकलॉग लागायचे. कारण की रोज कॉलेजला जरी जातोय, तरी मला वरपर्यंत जाणं येतंय का नाही, रोज मला कोणतरी बॅग घ्यायला मदत करते का गेली 2 वर्ष, ते रोज सपोर्ट नाही करत होते. ते मित्र जे मला रोज करायचा प्रयत्न करायचे, कधी-कधी ते नसायचे. असायचे तरी काही जण मला बोलून दाखवायचे, की "मी तर तुला कालच मदत केली होती. तुला रोज मदत करायची गरज पडते का?" कधी-कधी ऐकायला लागायचं मला आणि मला हे खूप कधी लागायचं आणि आणि ते लागावं नाही म्हणून कधी-कधी मला कॉलेज बंक पण करावं लागायचं. ही बंक जी गोष्ट आहे, ती बाकीची जी मुलं बंक करतात ना, त्याच्याहून खूप वेगळा कन्सेप्ट आहे माझ्यासाठी. कारण न जाता यावं आणि तिथपर्यंत कॉलेज जरी जातोय आणि तिथं वर नाही जाता येत हा बंक खूप वेगळा आहे. मला असं वाटतं, की हा बंक बद्दल नक्कीच आपण विचार करावा. फायनली माझे 3 वर्ष कंप्लीट झाले आणि ते जे बॅकलॉग लागले तेही मी कंप्लीट केले. मला सांगायला आवडेल, की जेव्हा मी सेकंड इयरला होतो, तेव्हा काही असे सब्जेक्ट जास्त राहिले होते, त्याच्यामुळे मला शिक्षण सोडावं असंही देखील वाटलं होतं. मी स्वतःला चॅलेंज दिला आणि थोड्याच दिवसांमध्ये जसं एक्झाम जवळ आल्या, मी सगळे सब्जेक्ट कव्हर केले. मी सगळ्यांना हेच सांगेल, की काही जगात अशक्य नाहीये आणि जर जर आपण ठरवलं, तर आपण खूप पुढे जाऊ शकतो. मला नेहमीच असं वाटायचं, की जे काही मला जण बघतायत, काही जण मला चिडवायचे, काही जण मला बोलायचे, काही जण मला त्रास द्यायचे. पण लहान वयाचं असताना मला खूप खूप जास्त खंत होती, की मला लहानपणापासून देवाने असं का बनवलं? खूप एवढं वाईट वाटायचं एक टाईम होता माझ्यासोबत. जेव्हा मी स्कूलमध्ये जायचो, जेव्हा माझ्यासोबत माझे मित्र-मैत्रिणी असायचे आणि जेव्हा त्यांच्यासोबत मी वावरायचो, त्यांच्यासोबत मला खेळता नाही यायचं, मला त्यांच्याशी बागडता नाही यायचं. लोकं मला त्या नजरेने बघायचे, मला बोलायचे. अक्षरशः त्रास व्हायचा. त्रास असा व्हायचा, की मला त्यांच्यासोबत मला उत्तर पण नव्हतं माझ्याकडे. जेव्हा ते मला विचारायचे, की "तुझं हे असं कसं झालं?" तेव्हा त्या बालवयात तर मला सांगता पण यायचं नाही, की असं का होतंय? कदाचित आज माझ्याकडे ते प्रश्नाचं उत्तर आहे, पण त्या वयात माझ्याकडे ते आन्सर नव्हतं. ते बालवय होतं आणि आज कोणी मला जर त्या लहान मुलांनी 5-6 वर्षाची मुलं मला बघतात आणि विचारतात, की "अंकल ये आपको कैसे हो गया? तुम्हाला कसं झालं?" तर मला आज कदाचित सांगता येऊ शकतं. पण त्या वयात मीच लहान होतो, तर मी कसं सांगणार? आणि त्यामुळे त्या दिवसापासून मी फक्त विचार करायला लागलो, की देवाने माझ्यासोबत असं का केलं? अक्षरशः मला असं वाटतं, की 5 ते 6 वर्ष जेव्हा मला समजायला लागलं, तेव्हापासून हा प्रश्न मला पडलेलाच होता. जोपर्यंत मी स्वतःला एक्सेप्ट नाही केलं. जेव्हा मी स्वतःला एक्सेप्ट केलं, तेव्हा ते कुठेतरी रिलीफ झालं. पण अक्षरशः हे बोलताना माझ्या मनात आहे ना, आता मला खूप असं गहिवरून आलंय, की कळत नाहीये, की कसं मी आपल्याशी बोलतोय. पण जेव्हा मी स्वतःला एक्सेप्ट केलं, ते खरं तर तेव्हा रिलीफ जेव्हा झालो ना, तेव्हा कदाचित असं वाटलं, की खरंच
आत्ता जे आहे माझ्या आयुष्याला अर्थ मिळालाय आणि जे प्रश्न होते त्याचा आन्सर पण मला मिळालाय. हे सर्व घडतंय, करतोय मी. माझं BCA जे मी मॉडर्न म्हणून कंप्लीट केलं, हे कंप्लीट करताना माझे आई-वडील होते. जसं मी सांगितलं, बरेचसे गुरु माझ्यासोबत होते. माझ्या हॉस्टेलचे जे टीम मेंबर्स आहेत ते पण माझ्यासोबत नेहमी राहिले. हॉस्टेल कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा बरेच जण माझे मित्र जे आहेत ते सोबत होते. BCA कंप्लीट केलं, सगळं व्यवस्थित चालू होतं. आता जॉब, जॉब कसं मिळणार? जॉब कोण देणार का? तुम्ही बघताय 2 हात आहेत, 2 पाय नाहीयेत, पण ह्याला कोणी जॉब देईल का? जॉबची कॅपॅसिटी आहे का? तेवढं तो करू शकेल का? 9 तास बसेल का? करेल का? प्रश्न आणि प्रश्न आणि प्रश्नच राहील. पण फॉर्च्युनेटली मी जिथं जसं सांगितलं, की मी जिथं शिक्षण घेतलं होतं कॉम्प्युटरचं, तिथेच काही एक सर होते. त्या सरांचं नाव होतं, मुद्दामून नाव मेन्शन करतोय, सागर अग्रवाल. ते सागर अग्रवालचे सर आहेत. त्यांनी मला फक्त म्हणाले होते, की "आकाश मी तुला पाहिलंय आणि तुझ्या वडिलांना पाहिलंय. रोज येऊन तू इथं करतोय आणि व्यवस्थित करतोय आणि आणि जे मुलं आहेत त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेजमध्ये तू तुझं एफर्ट्स करतोय आणि एफर्ट देतोय सुद्धा आणि चांगले मार्क्स पण घेतोय. आणि त्यामुळे मी तुला एक संधी देतो. तू ह्याच ठिकाणी शिकलाय, ह्याच मुलांना तू शिकवशील आता." अक्षरशः मी त्यांचे पाय पकडले. म्हणजे भले तुमच्याकडे कितीही गुण असेल ना, तरी जोपर्यंत तुम्हाला संधी मिळत नाही, तो माणूस देत नाही, ज्याच्याकडे खरीच त्याला जाणीव आहे, तोपर्यंत आपण पुढे नाही जाऊ शकत. आणि ती जाणीव ज्यांनी मला करून दिली, ज्यांनी मला ती संधी दिली, त्यांना मला मनापासून थँक यू म्हणायचं आहे. थँक यू सर, तुम्ही तेव्हा होतात. मला तेव्हा जॉब दिलात आणि त्यामुळे माझा जो पार्ट टाईम जॉबचा जो जर्नी आहे, तो चालू झाला. मी माझे मला सांगायला आवडेल, की मला नकली पाय पण म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये प्रोस्थेटिक लेग्स म्हणतो, ते बसवले गेले होते. ते घालून 3 चाकी सायकल चालवून मी जे आहे कामाला जायचो. तिथे अर्धा वेळ तिथे द्यायचो. सकाळी कॉलेज करायचो आणि ते करता-करता जे आहे मी थोडं कमवायला लागलो. कारण माझ्या बाबांना मला सारखा त्रास देऊ वाटत नव्हता. किती दिवस ते माझं बघणार? किती त्रास ते सहन करणार? माझ्यासाठी रोज करणार. कधी त्यांना पाठीवर मला उचलून घ्यायचं असलं, की त्याची पाठ दुखायची. त्यांनी हातावर घ्यायचं म्हटलं, तर किती वेळ जास्त वेळ घेतला, तर त्यांचा हात दुखायचा. आणि ज्याला पाय असतात ना, त्याला पकडणं सोपं आहे. पण ज्याला पाय नाहीये, त्याला पकडणं पण सोपं नाहीये. ही माझ्या बाबांची जी आहेत, ती मनापासून हां, असं त्यांना त्रास व्हायचा आणि ते कधी बोलून नाही दाखवायचे. पण ते मला जाणीव व्हायची आणि मला वाटायचं, की खरं तर मला असं वाटतं, की आपण त्यांना आता जे आहे मोकळं करायला पाहिजे. ज्या दिवशी म्हणजे हे सगळं त्यांनी मला जेव्हा मी मगाशी सांगितलं, की त्यांनी मला बाईक दिली. त्या दिवशी जो रिलीफ मला मिळाला त्यांच्यापेक्षा तो खूप मोठा आहे आणि शब्दात सांगणारा नाहीये. तेव्हा मी त्या पप्पांना एकच वाक्य म्हणालो होतो, की "पप्पा तुम्ही आता एवढं केलंय, आता बस करा. कारण मी आज स्वावलंबी झालोय आणि मी आजपासून तुम्हाला जे आहे ते प्रयत्न करेल मदत करण्याचा." आणि असं मी म्हणेल, की आज माझे आई-वडील, माझे 2 भाऊ, माझी फॅमिली हे सर्व आहेत म्हणून कदाचित मी आहे. फायनली ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण मला कुठेतरी वाटत होतं, की मी जे काही करतोय, ते स्वतःसाठी करतोय. आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाय. काहीतरी वेगळं करतोय का? आणि म्हणून मी सगळ्यांना एकच म्हणेल, की सगळ्यांना माहीतच असेल, की आपण समाजाचं देणं लागतो. समाजाचं जेव्हा देणं लागतो, तेव्हा आपण म्हणतो, पण आपण खरंच करतो का? आपण आपला वेळ काढून खरंच त्या समाजाला काही देतो का? आणि त्या समाजाला देण्यासाठी मेक माय ड्रीम फाउंडेशन जी आमची संस्था होती किंवा एन-जी-ओ होती, त्यांनी एक प्लॅन चालू केला, की दिव्यांग जी मुलं आहेत, त्यांनी ट्रेकिंग करायची. ट्रेकिंग म्हणजे खूप छोटी गोष्ट नाहीये. दिव्यांग मुलं जी खालून वरपर्यंत ट्रेकिंग करतील, उद्या दुखापत झाली, उद्या तिथं काही साप आला, उद्या काही प्रॉब्लेम झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? खूप मोठा तो जो आहे धनुष्य होतं आणि ते धनुष्य पेलायचं त्यांनी ठरवलं. आता त्यांचा सगळ्यांचा प्लॅन होता, की ट्रेकिंग तर करायचं आणि त्याच्यात सगळ्यात जास्त सिव्हिअर डिसेबिलिटी मला होती, ज्याला दोन्ही पाय नाहीयेत. तर मला वरपर्यंत जाणं आणि सोबत व्हॉलंटिअर्स, डॉक्टर्स हे सगळे अवेलेबल होते. पण तिथपर्यंत जाणं खरंच मला पॉसिबल आहे का? मग त्यांनी ठरवलं होतं, की पहिलं सिंहगड करायचा. पण सिंहगडच्या अगोदर खूप मोठा सिंहगड आहे, त्याचा पल्ला खूप मोठा आहे. त्यापेक्षा आपण पहिला ट्राय करू राजमाची. राजमाची तुम्ही इथं पाहिलंच असेल,
ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की जाऊन पहा. राजमाची जेव्हा मी ट्रेक करायला चालू केला, तर अक्षरशः हातावर होता आणि माझा मोठा भाऊ माझ्यासोबत होता. कारण एक सपोर्ट असणं खूप भारी होतं आणि त्याचा सपोर्ट मला त्यावेळेस खूप छान वाटला. पण मला असं वाटायला लागलं, की राजमाची एवढा खुजा होता माझ्यासाठी, की मी खूप पटपट नुसतं चढतच गेलो. थांबलो फक्त थोडा वेळ असेल, पण मी खालून पर्यंत वरपर्यंत असं मला वाटत होतं, की मी नॉनस्टॉप पळतोय. पळतोय चक्क चालत नाही. आणि मी वरपर्यंत गेलो आणि माझा पहिला राजमाची माझा ट्रेकिंग मी कंप्लीट केला. अक्षरशः वर जेव्हा मी चढलो सगळेजण माझ्यासाठी टाळ्या वाजवत होते. आणि मी खरंच ते शब्दात नाही सांगू शकत, की खूप मोठी गोष्ट आहे. राजमाची केल्यानंतर मला खूप सारे जे धडे मी ते कंप्लीट केले आणि तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये आला. कारण मला असं नेहमी वाटतं, की मी राजमाची नंतर मी पर्वती केला. त्यानंतर मी सिंहगड केला, पुरंदर केला, कोराईगड केला, शिवनेरी केला. असे सगळे गड किल्ले मी करतच गेलो. आणि जेव्हा मी शिवनेरी करत होतो, तर शिवनेरी करताना मला चक्क असं वाटायचं, की मला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे आहेत ना, ते चक्क उचलून घेऊन जात आहेत. आणि ते माऊली किंवा जे जिजाऊ माता आहेत, माऊली आहे, ते सर्वजण मला तेवढंच प्रेम करून मला ते वरपर्यंत नेतायत. त्यांचं प्रेम, त्या सर्वांचं सपोर्ट जे माझ्यासोबत व्हॉलंटियर्स, भाऊ, फॅमिली, मेक माय ड्रीम फाउंडेशनचे बाकीचे जेवढे पण सगळेजण होते, त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि आज तो कॉन्फिडन्स आहे, की मी करू शकतो. एक चांगला किस्सा शेअर करायला आवडेल, की जेव्हा मी काही ट्रेकिंग करतो, तेव्हा बरेच जण मला नेहमी म्हणतात, की तुम्ही हा जो त्रास आहे एवढा सहन का करताय? तुम्हाला करायची काय गरज आहे? तुमचे 2 हात आहेत, उद्या ते निकामी झाले तर काय करणार? मी म्हणतो, की जे काही मी ट्रेकिंग करतोय ते मी माझ्या आवडीमुळे करतोय आणि जी आवड आहे, ते कशासाठी कितीही त्रास झाला, तरी ती आपल्याला मागं पडू देत नाही. आणि त्याचा सगळ्यात चांगला फायदा, की जेव्हा मी ट्रेकिंग करत असताना कोणी जर काही इग्नोर करतंय किंवा काही एक्सक्यूज देतंय. एक्सक्यूज हे म्हणतात, की माझं गुडघेच दुखतायत, माझं हेच दुखतंय, माझं तेच दुखतंय, मी वरपर्यंत जाऊ शकतच नाही आणि हे प्रॉब्लेम सांगतायत. ते सर्व जेव्हा माझ्याशी बोलायचे, माझ्याशी जेव्हा इंटरॅक्ट करायचे, माझ्यासोबत जेव्हा त्यांना मी दिसायचो, की हा मुलगा दोन्ही पाय नसताना वर येतोय, तर आम्ही पण करू शकतो. आणि जेव्हा मी त्या कळसावर जायचो आणि तिथे त्यांना भेटायचो, तेव्हा ते मला म्हणायचे, की तुला पाहून आम्ही वर आलो आणि आज आम्ही हा गड न एक्सक्यूज देता कंप्लीट केलाय. तर ते माझ्यासाठी जे आहे ते खरं तर ते सर्वजण माझ्यासाठी मोटिव्हेशन आहे, की त्यांनी मला जे आहे खूप प्रेम दिलं. त्यांच्यामुळे कदाचित मला असं वाटतं, की मला कुठेतरी मोटिव्हेशन म्हणून नाव मिळालं. पण बरेच जण मला म्हणतात, की एवढं प्रॉब्लेम असताना तुम्हाला मोटिव्हेशन कुठून मिळतं? आणि मी नेहमी कदाचित वाक्य म्हणतो, की मोटिव्हेशन माझ्यामधून जे आहे, मला मोटिव्हेशन जे आहे, ते खरंच गरज नाहीये. कारण मोटिव्हेशन जे आहे ते मीच आहे. मोटिव्हेशनला जे आहे, मला मोटिव्हेशनची गरज नाहीये. मोटिव्हेशनला माझी गरज आहे, असं मला नक्की वाटतं. खूप छान चाललं होतं, व्यवस्थित चालू होतं. मग पुढे काय? शिक्षण झालं, जॉब झाला, सगळं व्यवस्थित होतंय. कदाचित देव सगळं सोबत करतोय, पण मला मनातून एक तरी हुरहूर होती, की काहीतरी राहतंय आणि ते राहतंय काय? तर माझ्या मनात एक प्रश्न आला, की आपण समाजासाठी हे छोटा प्रयत्न चालू केलाय, पण अजून काहीतरी वेगळं करायचंय आणि अजून खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय. मग काय करायचं? विचार केला लोकांशी बोलून प्रयत्न करू का? लोकांना जाऊन बोलायचंय का अजून काय वेगळ्या प्रकारे? मग तेव्हा कुठे एक विचार होता, की बरीचशी जी आपली तरुणाई आहे, आपली जेवढी पण मुलं आहेत किंवा जेवढे पण मनाने ग्रस्त आहेत, त्या सर्वांना आपण एक संदेश देऊ शकतो, की जर मी आहे ना, तर काहीही पॉसिबल नाहीये. आणि मग विचार केला, की आपण जे आहे ना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येऊयात. त्याच्यामध्ये YouTube आलं, Instagram आलं. पण मी म्हटलं थोडंसं हळू स्टेप बाय स्टेप करूयात आणि मी YouTubeवर आलो. YouTubeवर मी माझी जर्नी चालू केली तर माझी जी स्टोरी आहे, ती बऱ्याच जणांना अशी स्टोरी फार बोरिंग वाटते. रिॲलिटी आहे, रिॲलिटी चेक म्हणतो आपण, पण रिॲलिटी आहे की लोकांना आवडत नाही. त्यांना असं बोरिंगचं ऐकायला काही गरज नसते आणि ते आवडतही नाही त्यांना. जोपर्यंत आपल्याला चांगले व्ह्यूज नसतील त्यांच्या लँग्वेजमध्ये, तोपर्यंत ते आपल्याला बघत नाही. आणि म्हणून मी एक जे आहे चालू केलं. मी त्या शॉर्ट्सवर YouTubeच्या
डान्स करायला चालू केला आणि त्या ट्रेंडिंग सॉंग्सवर जेव्हा मी डान्स करायला चालू केला, अक्षरशः भरभराट देऊन मला लोकांनी प्रेम दिलं आणि तेव्हा त्यांना मी कळालो, की माझी डिसेबिलिटी काय आहे, मी आहे. कारण मी त्याची ऑलरेडी जे लाँग व्हिडिओज आहेत ते माझ्या YouTubeच्या चॅनलवर टाकलं होतं. ज्याचं नाव आहे इन्स्पायरिंग मॅन आकाश. तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता. पण येस, तेव्हा मी तो चालू केला आणि तुम्हाला सांगायला आवडेल, माझ्या सिंगल एका शॉर्टला 26 मिलियन व्ह्यूज आहेत. बादल बरसा या सॉन्गला आणि कंटिन्युअसली 14 मिलियन, 10 मिलियन असे व्ह्यूज वाढतच गेले बाकीच्या गोष्टींना. आणि मग तो प्रवास जो माझा ऑनलाईनचा आहे, बऱ्याचशा जणांपर्यंत मी पोहोचू शकलो. आणि मग बरेच जण मला रीच आउट करायला लागले, की असं-असं आहे, त्यांचा इश्यू आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. बऱ्याच जणांनी मला बघून त्यांचा YouTube चॅनल चालू केला. बऱ्याच जणांनी त्यांचं जे मेडिकल आहे मला बघून चालू केलं. बऱ्याच जणांनी त्यांनी मला इन्व्हाईट केलं, की तुम्ही या, कारण आम्ही तुमच्यामुळे चालू केलंय. एक मुलगी आहे जिला सीए करायचं होतं. कंप्लीट करायला त्यांचे आई-वडील त्यांना म्हणत होते, की "तू पहिलं लग्न कर, नंतर सीएचं बघू." कारण लग्नाचं वय झालं होतं. पहिलं लग्न महत्वाचं आहे त्यांच्या आई-वडिलांसाठी. मग सीए त्या मुलीसाठी तेवढं महत्वाचं, कारण तिचं ते स्वप्न होतं. ती रोज माझे एक व्हिडिओ बघायची, कारण सीए जे ज्यांनी आहेत त्यांना माहीत असेल, की किती अवघड आहे तो जर्नी. तरी पण वेळात वेळ काढून ती मुलगी माझा वेळ जे आहे व्हिडिओ बघायची. व्हिडिओ बघून झाल्यानंतर ती ठेवायची मोबाईल साइडला. पूर्ण वेळ अभ्यास करायचा. तिचं ते कॉन्सन्ट्रेशन वाढायचं आणि तिने तो सीए क्लिअर केला. खूप खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा तिने मला सांगितलं, की तिचं सीए क्लिअर झालं आणि मला असं वाटतं, की मी सर्वांचे असे हळू जे आहे लाईफ मी त्यांची चेंज करू शकलो. आज सर्वांनाच सांगायला आवडेल, की लॉकडाऊनचा फेज होता. लॉकडाऊन फेजमध्ये सगळ्यांना खूप खूप प्रॉब्लेम्स आले. बऱ्याच जणांचे बिझनेस ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या, सगळ्यांना व्यवस्थित प्रॉब्लेम आले. पण मी जसं सांगितलं, की मी जॉब करत गेलो, पण आज मी एका ठिकाणी कामाला आहे. Amazon सारख्या मोठ्या बलाढ्य कंपनीसोबत मी काम करत आहे गेली 5 वर्ष. पंढरपूर तुंगतमध्ये जे आहे त्या परिवाराकडे माझा बायोडेटा गेला. तर आम्ही त्यांच्याकडे ऑलरेडी विचारलं, की म्हणजे आकाश आहे, त्याचं लग्न करायचंय, तुम्ही विचार करता का? जेव्हा त्या मुलीकडे हा डेटा गेला आणि ते मी जसं सांगितलं, की जेव्हा मी ऑलरेडी YouTube, Instagram ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नव्हतो, तेव्हा माझ्याकडे फक्त काही गोष्टी होत्या. फक्त Facebook. Facebookवर माझं अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर पण ऑलरेडी सारी इन्फॉर्मेशन माझी दिलेली गेली होती. लहानपणापासूनच सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह. गाणं असेल, त्यानंतर डान्स असेल, थिएटर केलं असेल आणि हे सगळं करत असताना, तर माझ्या बाबांनी ऑलरेडी सगळे पेपर कटिंग्स, माझे मेडल्स, ट्रॉफीज या सगळ्या ऑलरेडी गॅदर करून ठेवल्या होत्या आणि त्याचा फोटोज वगैरे सगळे प्रॉपरली घेतले होते, व्हिडिओज घेतले होते आणि ते सगळे पाठवले गेले होते त्यांना. ऑलरेडी मी ट्रेकिंग केलं होतं, तर ट्रेकिंगचे पण काही व्हिडिओज मी तिथे पोस्ट केले होते आणि ते जेव्हा त्या मुलीने पाहिले, तेव्हा तिला एक कॉन्फिडन्स आला, की हा जो मुलगा आहे ना, काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये. आत्तापर्यंत तिने खूप साऱ्या मुलांना पाहिलं असेल, जे म्हणजे शरीराने धडधाकट होते, सगळं आहेत. पण त्यांच्याकडे जी धमक नव्हती, या मुलाकडे वाटते मला. आणि त्या मुलीने एक निर्णय घेतला. आपण सर्वजण इथे जन्म घेतो, पण आपली जी जोडी आहे, ती स्वर्गात बनवली जाते. कदाचित ती जोडी तिथून बनवली गेली. मी फायनली तिचं नाव रिव्हील करतोय. नेहा, माझी वाईफ, जिच्यासोबत फायनली आमचं जे आहे लग्न ठरलं. आम्ही तिथे त्यांना बोललो. त्या सर्वांसोबत तिथे त्यांचा निरोप घेतला आणि कंप्लीटली 20 दिवसात आमचं लग्न झालं होतं. 9 जुलै 2020 साली आमचं लग्न झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही खूप गुण्यागोविंदाने संसार करत आहोत. जेव्हा कधी मी माझी टी-व्ही-एस विगो बाईक घेऊन सोबत जातो, तेव्हा ती म्हणते, की "मला तुमच्या गाडीवर जायचंय, मला फिरायचंय, कुठे पण घेऊन जा." आणि ते मला एवढं हसू वाटतं, की तिला असं कुठेही वाटत नाही, की मी वेगळा आहे. रिसेंटली ती एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली, की "मला असं वाटतच नाही, की ते काही वेगळं आहे, त्यांना काही वेगळं आहे. तर ते माझ्यासोबत एवढं व्यवस्थित वागतात. आम्ही संसार व्यवस्थित करतोय. त्यांच्याकडे असं काही वेगळं नाहीये. त्याच्यासाठी मला लाज वाटली पाहिजे, तर मग मला का वेगळं वाटलं पाहिजे?" आणि ते जे नातं आहे, ते बॉन्ड आहे. ते खूप खूप शुद्ध आहे, खूप प्रेमळ आहे आणि ते नेहमी मी माझ्या वाईफला नेहाला म्हणतो, की आपल्यातलं जे प्रेमळ आहे, ते फक्त निखळ प्रेम आहे आणि आयुष्यात असं कधीही मनात आणू नको, की तू माझ्यावर कधी उपकार केलेत. हे फक्त एकच आहे, एक प्रेम आहे, जे आपल्याला बांधून ठेवतं आणि आपल्या सोबत ठेवतं. मी फक्त एकच म्हणेल, सर्व लाईफ स्टोरी सगळं तुम्ही ऐकलंय. आता या सर्वांमध्ये फक्त मला एकच सांगायचं की आपल्या आयुष्यात खूप गोष्टी येतील, खूप संकटं येतील,
खूप प्रॉब्लेम्स असतील, पण त्या सगळ्या प्रॉब्लेमला मी एकच म्हणेल, प्रत्येकाचा प्रॉब्लेम, सेट ऑफ प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. सगळ्यांचे जे सॉल्व्ह करण्याचे तरीके आहेत, पद्धती आहेत, ते वेगळे आहेत. आणि म्हणून जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असाल, तेव्हा त्याचा विचार करा, की तुम्ही त्याला कसं सोडवू शकता. खूप जण म्हणतात, की त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहेत. आणि त्या सर्वांना मला सांगायचं आहे, की जर तुमचे प्रॉब्लेम मोठे आहेत, तर तुमच्या प्रॉब्लेमपेक्षा तुम्ही मला पाहावेत, तर माझे प्रॉब्लेम किती मोठे असावेत. त्या प्रॉब्लेमला तुम्हाला फक्त टॅकल करता आलं पाहिजे. तर तुमच्याकडे एक चांगली बॉडी आहे, शरीर आहे, तर तुम्ही नक्कीच काही ना काही त्याच्यावर सोल्युशन करू शकता. आणि मला असं वाटतं, की जर मला न पाय असताना मला पण एक माणूस म्हणून प्रॉब्लेम असतीलच, राइट? पण मी तरीही झगडून त्या प्रॉब्लेमला जे आहे साइडला ठेवून पुढे जात आहे, टॅकल करत आहे. तर तुम्हालाही ते करता आलं पाहिजे. जर मी करू शकतो, तर तुम्हीही करू शकता.